जगातील सुगंधी फुलांपैकी एक आकर्षक फूल कोणतं असेल तर ते या सुरंगीचं. सुरंगीच्या प्रेमात पडून तिचे वळेसार म्हणजेच गजरा करणाऱ्या जुन्या पिढीतल्या अनेक महिला आज आपल्याला तळ कोकणात पाहायला मिळतात. नवी पिढी याकडे दुर्लक्ष करत असली तरी सुरंगीच्या सुगंधाची भुरळ सगळ्यांना पडते. जगात केवळ पश्चिम घाटात सापडणाऱ्या अनेक लक्षवेधी वृक्षांपैकी एक वृक्ष म्हणजे सुरंगी. काही पिढ्या आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी सुरंगीची झाडं ही तळ कोकणातील ठराविक गावांची मक्तेदारी. आरवलीच्या वेतोबाच्या पूजेत या सुरंगीचा खास मान असतो. सुरंगीचा सुगंधी दरवळ सिंधुदुर्गातील 8 ते 10 गावांची अर्थव्यवस्था चालवतो. फेब्रुवारी अखेरीपासून मार्चच्या पंधरवड्यापर्यंत तुम्ही कधी कोकणामध्ये दक्षिण कोकणामध्ये आलात तर तुम्हाला हमखास वेंगुर्ला आणि दक्षिण सिंधुदुर्गच्या भागामध्ये एक सुंदर वास रस्त्याने जाताना नेहमी येतो आणि हा वास असतो सुरंगीच्या झाडांचा, सुरंगीच्या फुलांचा. हा काळ जो आहे हा सुरंगीच्या बहराचा काळ असतो. मॅमिया सुरिगा म्हणजेच सुरंगी कॅलोफायलेसी कुळातलं एक झाड आहे जे ह्या भागामध्ये वेस्टर्न घाटमध्ये एंडेमिक वृक्ष आहे तो. आणि नॉर्दर्न आणि सेंट्रल सह्याद्री म्हणजे नॉर्दर्न आणि सेंट्रल वेस्टर्न घाटमध्ये ह्या झाडाचा प्रामुख्याने आढळ तुम्हाला दिसून येतो. सुरंगीचं झाड साधारण आंब्याच्या झाडासारखंच मोठं असतं. ते 70 ते 80 वर्ष जगतं आणि त्याला साधारण 15 वर्षांनी फुलं येतात. या झाडाचे नर आणि मादी असे 2 प्रकार आढळतात. ज्या झाडांना सुगंधी फुलं धरतात ते नर झाड, त्याला सुरंगी म्हणतात. आणि ज्या झाडातून फळांची निर्मिती होते ते भुरंगो म्हणजेच मादी झाड. हे झाड फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्च पर्यंत साधारण 2 बहरात फुलतं. त्याच्या खोडालाच कळ्या येतात. सकाळी 9-10 वाजेपर्यंत या कळ्या फुलतात. अशा वेळी मधमाशा त्यावर परागकण गोळा करताना दिसतात. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यात 2 ते 3 पिढ्यांपासून जतन केलेली सुरंगीची झाडं दिसतात. मात्र वेंगुर्ला तालुक्यातील काही गावांची अर्थव्यवस्था पूर्णतः सुरंगीवर अवलंबून आहे. सुरंगीच्या कळ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये चालतो. तसंच त्याचे सुकलेली फुलं असतात, कळे सकाळच्या वेळी काढले जातात, फुलं उमलायच्या आधी काढले जातात. तसंच झाडांच्या मुळाजवळ खोडाच्या जवळपास जुन्या चादरी अंथरून किंवा जुन्या साड्या किंवा काहीतरी शीट्स वेगवेगळ्या अंथरून ती पडलेली फुलं देखील गोळा केली जातात आणि त्याला मार्केटमध्ये सध्या 350 पासून 500 पर्यंत रेट आहे क्वालिटी वाईज. तर हे इकॉनॉमिकली सुद्धा महत्त्वाचं झाड आहे, पर्यावरणीयदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, इकोसिस्टमच्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं झाड आहे. गजरे करण्यासाठी सुरंगीच्या झाडावरून कळे काढण्याचे काम भल्या पहाटे सुरू होते. यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. या झाडावर चढणे अनुभवी आणि कसब असलेल्या महिलांनाच शक्य होते, कारण सुरंगीचं झाड मोठं आणि पसरलेलं असतं. फुलं छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणं कठीण असतं. अशा वेळी जोखीम पत्करून या महिला झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन कळे काढतात. त्यानंतर काढलेले कळे विणले जातात. बड्या शिताफीने कळे विणून त्यांचे वळेसार करण्याचे काम केले जाते. कोलगाव आणि आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. एक गजरा साधारण 50 रुपयांपर्यंत विकला जातो. मात्र त्यासाठी देखील या महिलांना ग्राहकांशी हुज्जत घालावी लागते. दर पण देत नसतो. त्यांना दर जास्त वाटतो. 50 रुपये म्हणजे त्यांना जास्त वाटतात आणि ते लोक हे करतात, कमी दराने मागत असतात. आम्हाला ते काय पुरवत नाही. त्याला बऱ्या प्रकारे मेहनत करावी लागते. व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच सुरंगीचं झाड जैविक दृष्ट्या देखील महत्त्वाचं आहे, कारण काही प्राण्यांची जीवनसाखळी या झाडावर अवलंबून आहे. मलबारी धनेश हे पक्षी सुरंगीच्या ढोलीत आपली घरटी बांधतात. त्यामध्येच आपल्या पिल्लांचे पालन पोषण करतात. मधमाशांची पोळी देखील आपल्याला या झाडावर दिसतात.
शिवाय कोळी, सरडे यांसारखे जीवही या झाडावर राहतात. पश्चिम घाटातील अशा प्रदेशनिष्ठ झाडांची जपणूक करण्यासाठी मिलिंद पाटील हे काम करत आहेत. आपल्या वेस्टर्न घाट नर्सरीच्या माध्यमातून या झाडांची रोपं तयार करून त्यांचे जतन करण्याचे काम पाटील करतायत. वेस्टर्न घाट्स नर्सरी आपण 2020 मध्ये सुरू केली. आवडीच्या निमित्तातून सुरू झालेला हा प्रोजेक्ट होता, पण त्या निमित्ताला थोडंसं शास्त्रीय बैठक मिळत गेली आणि आज आपण साधारणपणे एक 25 ते 30 प्रकारचे प्रदेशनिष्ठ सह्याद्रीमधल्या ज्या काही एव्हरग्रीन वृक्ष प्रजाती आहेत त्याची रोपं आपण वेस्टर्न घाट नर्सरीमध्ये करतो. सुरंगी देखील त्याच्यापैकीच एक आहे. सुरंगीच्या फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ 15 दिवसांचा असतो. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण 30 ते 35 किलो सुरंगीच्या कळ्या मिळतात. एका कुटुंबाला एका हंगामात यातून 50,000 ते 6 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. त्यामुळे या झाडाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मत इथले गावकरी मांडतात. वर्ष आमच्या गावात सुरंगीची झाडं आहेत, पण सुरंगीची जोपासना किंवा व्यापारी पद्धतीनं सुरंगीची लागवड आमच्या गावात अजूनपर्यंत तरी कोणीही केलेली नाही. भविष्यकाळात सुरंगीचं महत्त्व लोकांनी जाणावं आणि आपापल्या परड्यामध्ये सुरंगीच्या वृक्षांची लागवड करावी या दृष्टिकोनातून जे शासनाचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आमच्या गावातल्या लोकांपर्यंत जर पोचले आणि सुरंगीपासून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचं महत्त्व जर लोकांपर्यंत पटवून दिलं गेलं विविध माध्यमातून, म्हणजे शासकीय योजनामार्फत. काही वर्षापूर्वी असा प्रयत्न केलेला होता, तरी पण आमच्या गावातल्या लोकांनी त्याचा तसा काही फायदा घेतलेला दिसत नाही. सद्यस्थितीत लागवडीच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची मेहनत न घेता आंबा काजू एवढेच उत्पन्न सुरंगीचे झाड देते. त्यामुळे ही झाडं संरक्षित करणं गरजेची आहेत. सुरंगीच्या सुगंधी फुलांची दरवळ ही तळ कोकणातील काही गावांसाठी वरदान ठरले. या भागातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत 2 सुरंगीची झाडं लावली तरी या झाडांचं संरक्षण होईल. शिवाय यातून त्या कुटुंबाला उत्पन्नही मिळेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.